नमस्कार, लव फॉर कुकिंग चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत। आज आपण झटपट तयार होणारा अंडा तवा मसाला कसा बनवतात ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। तर सर्वात आधी आपल्याला अंडा मसाल्यासाठी लागणारे वाटण तयार करून घ्यायचे आहे। एका मिक्सरच्या भांड्यात 4 टोमॅटो कापून घेतले आहेत। त्यात 1 कप कोथिंबीर, 1 इंच आलं, 15 ते 16 लसूणच्या पाकळ्या आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालून आपल्याला याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। इथे मी 5 उकडलेली अंडी घेतली आहेत। त्याचे आपल्याला 2 भाग करून घ्यायचे आहेत। आता एक तवा घेऊन त्यात तेल टाकून थोडीशी हळद, थोडा मसाला आणि चिमूटभर मीठ टाकून आपल्याला अंडी दोन्ही बाजूने फ्राय करून घ्यायची आहे। अंडी फ्राय झालेली आहेत। आता मसाला बनवायला घेऊ। आता एक दुसरा तवा घेऊन त्यात 3 चमचे तेल घ्यायचे आहे। तुम्ही ज्या तव्यावर अंडी फ्राय केली आहे त्याच तव्यावर तुम्ही मसाला करू शकता। तेल चांगलं गरम झाल्यावर त्यात आपल्याला 3 बारीक चिरलेले कांदे घालायचे आहेत। कांदा चांगला चॉकलेटी रंगाचा होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। कांदा परतवून झाल्यावर त्यात तयार केलेलं वाटण घालून ते चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहे। त्यानंतर त्यात पाव चमचा हळद, 2 चमचे घरगुती मसाला, अर्धा चमचा धणे पावडर घालून चांगलं परतवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटांसाठी शिजवायचं आहे। आता त्यात चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि मसाला लवकर शिजण्यासाठी इथे मी 1 कप गरम पाणी घेतले आहे आणि त्यात वरून थोडी कसुरी मेथी टाकून आपल्याला परत एकदा झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी शिजवायचे आहे। 5 मिनिटांनंतर आता त्यात फ्राय केलेली अंडी मसाल्यामध्ये चांगले कोट करून घ्यायची आहे आणि परत एकदा 2 मिनिटांसाठी शिजवायचं आहे। अंडा तवा मसाला तयार आहे। हे तुम्ही चपाती, पाव, ब्रेड सोबत खाऊ शकता। खूप छान लागतं। रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि लाईक शेअर करायला विसरू नका। आणि जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येतील।